असं निषेध रॅली घेऊन येयल्ले आसात पणजी आझाद मैदानात। तर 10 तारखेक जे अमित शाह गृहमंत्री यांनी जे उद्गार काढलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानास्पद की तुम्ही आंबेडकर करता ही तुमची फॅशन झालेली असा आणि तुम्ही जर देवाची पूजा केली जाल्यार तुमचे 7 जन्म सगळे स्वर्गान पावतले आहेत। तर आयज तगत आम्ही स्वर्ग म्हणल्यार कसलो तो आमकां खबर ना आणि देव म्हणल्यार कोणतो आम्ही वळखना। आमचो देव हो एक डॉक्टर देवापेक्षा जास्त असं जाका जर आम्ही मानता तो आमचो बाबासाहेब आणि त्यांचा जो अपमान झालो हो अपमान आम्ही सहन करू शकना केन्ना सहन करू शकना। तर याच्या विरोधात आम्ही पुन्हा सगळेजण कार्यकर्ता SC ST OBC सगळे बहुजन कार्यकर्ता त्या गोष्टीचा आम्ही निषेध करता। आणि तसेच परभणी ह्या ठिकाणी जो आमचा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जो त्यांच्या संविधानाच्या अपमानास्पद त्यांच्यानी जी कारवाई झाली आणि त्याचं त्यांच्यानी जी रॅली काढली तेतून त्याका पोलिसांनी जो त्याका बेदम मारून जो त्याची जी हांव म्हणटा हत्या जी झाली त्याची जी मर्डर झाली ह्या कारणातही आम्ही सगळ्यांनी ह्या 2 गोष्टीचो आम्ही जाहीर असो निषेध व्यक्त करता। आणि हा निषेध सभा आमची हांगासर बऱ्या भाशेन व्यवस्थितरित्या आम्ही पार पाडलेली असा। तर यासाठी हांव सर्व कार्यकर्त्यांचेही हांगासर आभार मानता आणि आमची ही निषेध रॅली व्यवस्थितपणे पार पडलेली आसा। मॅडम तुमचें नाव? माझे नाव छाया कोरगांवकर। आयज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आमचे देशाचे होम मिनिस्टर अमित शाह यांनी जो अपमान केल्लो आसा आणि तेणें म्हटलां की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे जे हे करता ते फॅशन जाल्ली आसा। तर हे जो तेणें एक वायट उद्देशान जो तेणें जो बाबासाहेबाचे हे केला नाव घेतला तेजो आमी निषेध करता आणि आमी मागणी करता की अमित शाह बेगींतल्या बेगीन राजिनामो दिवचो ना जाल्यार तेका हे सगळे मंत्रिमंडळांतल्यान काडून उडोवचो अशी आमची मागणी आसा। दुसरें म्हणजे अमित शाह बाबासाहेबाचेर उलोवपाचे कांय अधिकार ना, कारण अमित शाह हांकां पयलीं खबर आसा की तेंचेर खुबशे हेज्या पयलीं बी आरोप जाल्ले आसा। कारण एक त्यांच्या म्हणजे जो एक आमच्या देशातलो मोठो जज जावन गेलो जज लोहिया त्याच्या खुनाचो सुद्धा आरोप हो अमित शहाचेर आसा। आणि असे आरोप आसतना आणि तेका काही मोठमोठ्या आरोपान तडीपार केल्लो मनीस आणि अशा मनशान बाबासाहेबाचेर उलोवप हे म्हणटा ते एकदम चुकीची गजाल आसा। आणि हे अमित शाह फक्त बेश्टे उलोवंक ना तर ते जाणीवपूर्वक मुद्दमून तेणें ते मुद्दम उलयला आणि कितें तरी तांकां रॉंग करपाचें आसता तेन्ना ते असल्यो गजाली करता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचेर वायट वायट उलयता आणि मागीर आमकां हे सगळे आमकां रस्त्यार देंवचें पडटा। कारण आमी भियाना बाबासाहेबाच्या जर तेंच्यांनी कितेंच जर अशें चुकीच्यो गोश्ट जर फुडें हाडपाचो प्रयत्न केलो, भाजप सरकार जावं त्यांचे RSS टीम जाव किंवा जे त्यांचे संघाचे जे लोक आहात ते जाव, आम्ही त्यांना सांगूंक सोदता की तुम्ही कोणाच्या वाटेक वसा पण बाबासाहेबाचे वाटेक तुम्ही वचपाचे धैर्य करू नका, ते तुमकां म्हारग पडटले। इतलेंच सांगून हांव म्हाजी 2 उतरां थांबयता। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। माझं नाव SK जाधव। मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो आपल्या गोवा रिपोर्टर्स डिजिटल न्यूजच्या माध्यमात आम्ही पूर्ण गोव्यामधून जे 12ही तालुक्यामधून पेडणेपासून काणकोण आणि मुरगावपासून ते 70 तालुका या सर्व तालुक्यामधून आपल्या विविध संघटनाची आणि विविध कार्यकर्ते जे आहेत SC ST OBC ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे हा जो 1947च्या नंतर जो सन्मान भेटलेला आहे, या भारतामध्ये सन्मान मिळालेला आहे, त्यांना आपला हक्क मिळालेला आहे की या भारतामध्ये 1947 पूर्वी कुठल्याही प्रकारचा त्यांना राजकीय हक्क नव्हता, सामाजिक हक्क नव्हता, स्वातंत्र्याचाही हक्क नव्हता। हा हक्क केवळ आणि केवळ भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना मिळालेला आहे। आणि त्याच घटनेच्या मधून ज्या निवडणुका होतात, जे पार्लमेंट बनतं, जे राज्य प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट बनतं, ती या राज्यघटनेतून होतं। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि ह्या संपूर्ण भारतामध्ये जे महानायक होऊन गेले, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत आणि सर्वांच्याही वर म्हणजे महान सिद्धार्थ गौतम
ज्यांनी या जगाला शांततेचा संदेश दिला. आता या आपल्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं पूर्ण जगातल्या भारतातल्या भारतवासियांना की जी यावेळची जी आपली लोकसभा झालेली आहे, लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, या लोकसभेच्या निवडून आलेला जो आपले माननीय जे अमित शहा आहे, कारण त्यांना मी माननीय याच्यासाठीच म्हणतो कारण ते राज्यसभेचे आपल्या देशाचे एक गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री असणाऱ्या माणसाने त्या व्यक्तीनं बाबासाहेबांच्याच बद्दल नव्हे तर कोणाही बद्दल अशा प्रकारचा शब्द उच्चारण करणं हे त्यांनाही लांछनास्पद आहे. पूर्ण भारत देशाला हे माहीत झालेलं आहे. 18 डिसेंबर 2024 रोजी जे त्यांनी लोकसभेमध्ये जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, राज्यघटनेवर डिबेट होती. राज्यघटनेवर डिबेट असताना त्यांनी जो आम्हाला अवहेलना केलेली आहे आमच्या बाबासाहेबाची, बाबासाहेब हा मसीहा आहे, या देशाचा मसीहा आहे, ज्यांनी या संपूर्ण भारत देशाला एक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाचं जे राज्य दिलं, केवळ दलितांनाच नाही तर या देशातील प्रत्येक स्त्रियांना सुद्धा एक त्यांना मान सन्मानानं जीवन जे दिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळे. आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आंबेडकर जर एक 7 वेळा जर बोलले तर तुम्ही स्वर्गप्राप्ती होईल. आता हा स्वर्ग कुठं आहे हे आम्हाला माहीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 सालीच आम्हाला स्वर्ग काय, नरक काय आणि याच जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. आजची जी सकाळपासून संपूर्ण या 12 तालुक्यामधून जे आपल्या पणजीच्या गार्डनमध्ये बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे त्या ठिकाणी सर्वजण आले आणि तिथून इथपर्यंत म्हणजे ह्या आझाद मैदानमध्ये या ठिकाणी आपली रॅली आलेली आहे आणि ही निषेध रॅली आहे. तर या निषेध रॅलीमध्ये आम्ही त्यांचा पुन्हा एकदा त्यांचा निषेध करतो आणि हा आपल्या माध्यमातून संपूर्ण भारतभर हा आमचा संदेश जावा आणि अमित शहाजी माननीय प्रधानमंत्र्यांनी त्यांचं रिझिग्नेशन घ्यावं आणि त्यांना त्या पदावरून त्यांना बरखास्त करावं ही विनंती करतो. जय भीम, जय गो. क्रांतिकारी जय भीम. आयज आमी हांगासर आझाद मैदानाचेर आंबेडकरी चळवळीचे सगळे संघटना कार्यकर्ते SC ST OBC मायनॉरिटी या सगळ्या समाजाचे लोक हांगासर एकठांय जाल्ले. तुमकां सगळ्यांक खबर आसा की ह्या भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेन जे स्टेटमेंट केले बाबासाहेबाच्या अगेन्स्ट जे स्टेटमेंट केले आणि त्या स्टेटमेंटासून संपूर्ण भारत देशाचे जे आसा ते भावना सगळे दुखावलेले आणि एक प्रकारे बाबासाहेबाचो त्यांनी इन्सल्टूच केल्लो आणि त्याच्या खातीर सगळ्यांच्या भावना दुखल्या खातीर अख्ख्या संपूर्ण भारत देशान अमित शहाच्या विरोधान आंदोलनां छेडली गेली आणि त्याच धर्तीचेर आमी SC ST OBC डेमोक्रेटीक अँड मायनॉरिटीज या फोरमाच्या अंडर आमी आयज हांगासर एक निषेध रॅली काडली. ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनासून सुरवात जाली आणि हांगासर आझाद मैदानाचेर येयली. ह्या रॅलीक आमचे SC ST OBC आनी मायनॉरिटीचे तशेंच आंबेडकरी चळवळीचे सगळे कार्यकर्ते मोर दॅन 350 लोकांच्या वयर ह्या रॅलीक लोक आसलो आणि ह्या सगळ्या समाजाच्या लोकांनी आयज अमित शहाचो जाहीरपणे निषेध व्यक्त केलेलो आसा आणि त्याच पद्दतीन अमित शहान आपल्या मंत्रीपदाचो राजिनामा दिवपाचो तशेंच त्यांनी जाहीर रित्या माफी मागपाची अशी आमी ह्या निषेध रॅलीसून मागणी केलेली आसा. आणि ह्या निषेध सभेक वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळे कार्यकर्ते लिडर्सांनी आपापले मतां व्यक्त केलेलीच आसा आणि सगळ्यांच्या मतानुसार अमित शाह त्या कायदे आमचे गृहमंत्री पदाचेर रावपाचो कसलीच नैतिकता ना आणि त्यांनी त्वरित तेजो राजिनामा दिवपाची अशी मागणी केलेली आसा. त्याच्या आमची निषेध सभा जाल्या उपरांत आमी आतांच एक निवेदन आमचे डिस्ट्रिक्ट नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट कलेक्टराच्या थ्रू आमी आमचे महामहिम राष्ट्रपतीक आमी धाडलेले आसा आणि त्या निवेदनान आमी अशें नमूद केलेलें आसा की महामहिम राष्ट्रपतीन हेतून इंटरव्यून करचे. त्यांनी आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हांकां तेंच्यांनी एडवायज करचो की तेंच्यांनी ताका कॅबिनेट मिनिस्ट्रीसून काडून उडोवचें तशीच तेजी खासदारकी रद्द करची आणि तेंच्यांनी जाहीर माफी मागपाक लावपा खातीर राष्ट्रपतीन तेंच्यांनी तेचेर दबाव हाडचो अशी आमी आमच्या निवेदनासून मागणी केलेली आसा. आमच्या गोंयचे संपूर्ण गोंयसून 10 आमचे कन्व्हेनर आसले, निमंत्रक आसले, त्या 10 कन्व्हेनरांनी त्या मेमोरंडमाचेर सायन केलेली आसा आणि ह्या निषेध सभेक
गोंयसून वेगवेगळ्या भागासून SC ST OBC मायनॉरिटी सगळे लोक हांगा जमले. तशेंच आंबेडकरी चळवळीचे सगळे संघटना, आंबेडकरी चळवळीचे सगळे कार्यकर्ते हांगासर येयले आनी ही यशस्वी रित्या ही रॅली करून हाडल्या बद्दल हांव ह्या सगळ्या लोकांचे अभिनंदन करता, आभार व्यक्त करता. आनी जेन्ना जेन्ना बाबासाहेबाच्या अस्मितेक कोण घालो घालतलो, जेन्ना जेन्ना ह्या समाजाचेर कोण घालो घालतलो, तेन्ना तेन्ना आमकां परत सगळ्यांक एकठांय येवन आवाज उठोवचो पडटलो अशें हांव आव्हान करता आनी हांगासरूच थांबता. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. थँक्यू. तुमचे जे डिमांड आहा न्हू ताचेर कितें एश्युरन्स तुमकां मेळना जाल्यार तुमी फुडले तुमचे स्टेप्स कितें आसतले? डिमांड आमचे खूब असतात आनी डिमांडाक आमी वेगवेगळ्या पद्दतीन आमी एजिटेशन करीतूय आसता. आनी सरकारान आमचे मनीस न बसल्या कारणान, सरकारान ह्या समाजाची दखल ना घेतल्या कारणान, सरकारान ह्या डिमांडाची दखल ना घेतल्या कारणान आमकां एकूच येवचें पडटा की आमकां रस्त्यार देंवपाचें पडटा. आनी आमकां परत परत रस्त्यार देंवचें पडटा कारण आमच्या खंयच्याच डिमांडाचेर खंयचोच सरकार दखल घेयना. अजून मेरेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनाचो विशय हांगासर सुटना. अजून मेरेन आमच्या जमिनींचो विशय हांगासर सुटना. अजून मेरेन आमच्या समाजातल्या युथांचो जॉबाचो प्रश्न सुटना, त्यांच्या बिझनसाचे फंडिंगाचो प्रश्न सुटना. असे अनेक विशय आसात आनी ते विशय सुटाव जायना. आनी टायम टू टायम आमी ह्या विशयां खातीर आमी MLA म्हणा, मिनिस्टर म्हणा, CM म्हणा सगळ्यां कडेन वयता, पूण तेंचे कडेन तें काम अजून मेरेन जायना आनी तेच्या खातीर आमच्या समाजाक परत परत रस्त्याचेर देंवपाची भुमिका घेवची पडटा. आनी म्हाका दिसता की आमचो जो OBC समाज आसा, OBC समाजान ह्या आमच्या पर्टिक्युलरली SC समाज आसा तेजी दखल घेवपाची गरज आसा कारण आमी मायनॉरिटीजान खूब कमी प्रमाणान आमी आसा. आनी OBC समाज मागीर तो भंडारी समाज आसूनी नाजाल्यार ST समाज आसूनी, ST समाजाचे आयज चडशे आमदार मंत्री हांगासर बसलेले आसा, तेंच्यांनी आमच्या समाजाची दखल घेवपाची खूब गरज आसा अशें म्हाका दिसता. तुम्ही म्हणटा गव्हर्मेंट इनकेपेबल आहा की तुमचे खुबशे कामां आजुनूय जावंक अशें दिसता? इनकेपेबल अशें आमी म्हणूंक शकना, पूण गव्हर्मेंटाक ती तळमळ ना ह्या समाजाचे प्रश्न सोडपा खातीर. आनी म्हाका दिसता की गव्हर्मेंट स्वता इनिशिएटीव घेयना. आनी खास करून आमचो जो MLA जो आसा पळय तेणी प्रयत्न केला आसतलो विधानसभेन हे प्रश्न काही मांडपा खातीर, पूण ते प्रश्न लागून धरपा खातीर जे पद्दतीन जो प्रयत्न जावपाक जाय आसलो तो प्रयत्न दिसना करून. आपण जो प्रश्न विचारलात, आमचे जे प्रश्न आहेत ते का धसच लागत नाही, तर याला कारण असं आहे, दुसरं कारण असं मला वाटतं की आपल्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण दिलेल्या आपल्या संविधानामुळे आज आपल्या पार्लमेंटमध्ये कमीत कमी 130 ते 160 खासदार आहेत, ते निवडून गेलेले आहेत. पण प्रॉब्लेम त्यांचा असं झालेला आहे ते कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून निवडून गेलेले आहेत. त्यामुळे पक्षाचा जो आदेश असतो त्यामुळे त्यांना पार्लमेंटमध्ये तोंड उघडता येत नाही. खरं म्हणजे ज्यावेळी आपण या समाजाचे घटक आहात त्यामुळे समाजावर होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायासाठी तुम्ही त्यावेळी पार्टीचा विचार नाही करायला पाहिजे. आणि जो बाबासाहेबांनी आपल्याला जे अधिकार दिले त्या अधिकारासाठी तुम्ही भांडले पाहिजे. आणि जनतेच्या सोबत आले तर निश्चितपणे जे आजपर्यंत आमचे सर्व प्रश्न धसास लागलेले नाहीत ते सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील. कारण त्या पक्षाला जो राजकीय पक्ष आहे त्या पक्षाला त्याचा विचार करावा लागेल असं मला वाटतं. तर निश्चितच हा सुद्धा आत्तासुद्धा प्रश्न आहे जो अमित शहाच्यामुळे निर्माण झालेला आहे भारतामध्ये. तो नॅशनल लेवलवरती आमचे जे नॅशनल लीडर आहेत, अनेक राजकीय लीडर आहेत, सामाजिक लीडर आहेत, धार्मिक लीडर आहेत, सुशिक्षित उच्च शिक्षित लोक आहेत, त्यांनी जो काय निर्णय घेणार या संदर्भात त्या निर्णयाच्या नुसार आम्ही पुढच्या आमचे जे पावलं आहेत असेल. तर 2027 मध्ये जे इलेक्शन होणार त्याच्यात तुम्ही काही चेंज घडवणार का? त्याचा सर्व पूर्ण नॅशनल लेवलवरती त्याचा जो विचार होत आहे. म्हणजे ही आमची कशा प्रकारची आपली पुढची क्रिया असेल, म्हणजे काय करायला पाहिजे. आणि जे 27ला जे इलेक्शन येणार आहे गोव्यामध्ये, त्या गोव्याच्या इलेक्शन संदर्भात त्याच्यावरही आम्ही या संदर्भात ठोस अशी भूमिका घेणार आहोत. कारण आतापर्यंत जेवढे आमदार झाले या गोव्यासाठी, गोव्यातला कुठलाही प्रश्न अजूनपर्यंत तो समाप्त झालेला नाही आहे. माझं नाव MD उबाळे आहे. मी गोवा शिपयार्डमधून ॲडिशनल जनरल मॅनेजर म्हणून रिटायर्ड झालो HR डिपार्टमेंटमधून. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना जय भीम नमो बुद्धाय म्हणतो. माझे 2च पॉईंट आहेत
आजकाल या राजकारणामध्ये जर बघितलात तर तुम्हाला नीतिमत्तेचा खूप अभाव मिळेल. नीतिमत्ता जी 50 वर्षापूर्वी राजकारणामध्ये होती ती आज नाही आहे. प्रत्येक माणूस स्वार्थी झालेला आहे. फक्त स्वार्थ, आपलं फॅमिली, आपली बायका, मुलं आणि पैसा गोळा करणे आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी व्यवस्था करून ठेवून पुढच्या पिढीला एकदम निकम्म बनवून ठेवणं हे सध्या चालू आहे. पूर्वी जे राजकारणी होते, आपले लीडर होते, त्यांनी घरादाराची राख रांगोळी करून देशाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं हा देश आज सशक्तपणे उभा आहे. परंतु आज वातावरण वेगळं आहे, नीतिमत्ता खालावलेली आहे. त्यामुळे राजकारण म्हटलं की मला म्हणजे थोडंसं प्रश्नचिन्ह उभा राहतो की खरोखरच एखादा नेता आहे आणि तो खरोखरच समाजाच्या उन्नतीसाठी म्हणून काम करतोय की नाही याच्याबद्दल मला निश्चितच शंका येते. आता दुसरी गोष्ट, अमित शहानी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे विधान केलेलं आहे, खरोखरच ते खूप ते विधान ऐकल्यानंतरच माझं ब्लड असं म्हणजे बॉईल होत होतं. परंतु मी काहीच करू शकत नाही. कारण का, तुम्ही जर आवाज उठवला तर तुम्ही दोषद्रोही म्हणून ठरवलं जाणार, तुम्हाला बिहाइंड द बार घालतील, असा काही आरोप होतील की तुम्ही देशद्रोही आहात म्हणून. म्हणजे मी हेल्पलेस आहे. परंतु मला एक सांगायचं आहे की ह्या सरकारला जर खरोखरच लाथाडायचं असेल तर EVM हटवली पाहिजे. ह्यांची शक्ती संपूर्ण EVM आहे. सध्याचे जे सरकार आहे ते EVMच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे, लोकशाहीच्या मार्गानं आलेलं नाही असं मला वाटतं. तेव्हा सर्वप्रथम आम्ही जी आंदोलनं करत आहोत ना आज, त्या आंदोलनाचा काही उपयोग नाही. सरकारमध्ये बसलेली जी माणसं आहेत ती एवढ्या जाड कातडीची की त्यांना काही परिणाम होणार नाही. म्हणून सर्व लोकांनी रस्त्यावर येऊन प्रथम EVMचा प्रोटेस्ट केला पाहिजे. वी डोंट वॉन्ट EVM गेलं की ऑटोमॅटिकली तुमचं सरकार लोकशाही मार्गाने स्थापन होईल. मग तुम्हाला न्याय मिळेल, संपूर्ण तुमचा सामाजिक न्याय मिळेल, पॉलिटिकल न्याय मिळेल, आर्थिक न्याय मिळेल. जर खरोखरच आपल्याला वाटत असेल इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा EVMच्या विरोधात आंदोलन उभं करा आणि बघा की 2027मध्ये EVMच्या विरोधात आंदोलन उभा करून बॅलॉट पेपरच्या तर्फे जर इलेक्शन झालं तर खरोखरच मला वाटतं की लोकशाहीनं सरकार स्थापन होईल. एवढेच मी 2 शब्द सांगतो.